नमस्कार. मी सौ महादेवी देवीदास केळसे, राहणार खिळदा. आज दिनांक 27/12 दिनांक 27/12/2025 या दिवशी ओवी ज्ञानेसाठी स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण सोहळा आहे. आणि या स्पर्धा परीक्षेत सहभाग घेण्यासाठी महाराज मला म्हणाले की तूही या स्पर्धेत 1-2-3 ओव्याली सहभाग घे. आणि म्हणून मीही या स्पर्धेत सहभागी होऊन आपला खारुताईचा वाटा म्हणून 3 ओव्या लिहिले. ज्ञानेश्वरी ग्रंथातील वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या 3 ओव्या लिहिल्या. त्यातील एक ओवी अशी आहे की जी विज्ञान आणि समाज यांना जोडलेली आहे. तर ती ओवी अशी आहे, का स्नेहसूत्र वन्नी मेळू एकची स्थानी धरी जो तो जनी दीप होय हा. आणि मी ही ओवी का निवडली तर मला हे समाजाला धरून राहायला आवडतं, पण एवढं माझ्यात आणखी जास्त धाडस नाही. या ओवीचा विस्तार अर्थ भावार्थ जर सांगायचं म्हटलं तर खूप मोठं आहे, पण या ओवीचं विश्लेषण मी थोडक्यात सांगणार आहे. तर या ओवीत दीपकाची उपमा वापरून जीवनाचे व तत्वज्ञानाचे सत्य सांगितले आहे. तर दीपक प्रज्वलित होण्यासाठी तेल म्हणजे स्नेह, अग्नी म्हणजे वह्नी, वात म्हणजे सूत्र या तिन्ही घटकांचा संयोग आवश्यक असतो. हे तिन्ही वेगवेगळे असतील तर दीपक पेटत नाही. याचप्रमाणे मनुष्याच्या जीवनात प्रेम किंवा भक्ती म्हणजे स्नेह, साधना व संयम म्हणजे सूत्र आणि ज्ञान किंवा ईश्वरी कृपा म्हणजे वह्नी या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी म्हणजेच मनात एकवटल्या गेल्या तरच आत्मप्रकाश तयार होतो, प्राप्त होतो. आणि म्हणून केवळ ज्ञान, केवळ भक्ती आणि केवळ कर्म यापैकी कोणतेही एकच पुरेसे नाही. या तिन्हीचा समन्वय झाला तरच जीवन प्रकाशमान होते. तर अशा प्रकारे ही ओवी विज्ञान व समाजाला धरून आहे. आणि एवढे बोलून मी प्रेम सिद्ध करण्याचं एकमेव साधन आहे.